रामा ॲग्रोटेक, शेती तुमची, खात्री आमची. नमस्कार शेतकरी मित्रांनो, रामा ॲग्रोटेकच्या युट्यूब चॅनलवरती आपले सहर्ष स्वागत आहोत. मी रामा ॲग्रोटेक प्रतिनिधी दिलीप तावरे. तर आपण एका अशा प्लॉटवर आलो आहोत आज. तर ह्या प्लॉटसाठी आपण आपले धडाडीचे प्रोडक्ट ऊस स्पेशल वापरलेले आहे. तर आपण शेतकऱ्यांच्याकडून जाणून घेऊ ऊस स्पेशल वापरल्यापासून त्यांना काय बदल जाणवला ते आपण जाणून घेऊ. नमस्कार. नमस्कार, माझं नाव अशोक बयाजी अभंग. मी 22/7/2025 लागण केलेली आहे. बरोबर. लागण केल्यानंतर अगोदर 3 वेळा डिंचिंग केलं. हा नाही दुसरं केलं होतं. हा, डिंचिंग केल्यानंतर मग नंतर चळी घेतली. चळीला आम्ही फक्त 2च पोती, 2 पोती फक्त वापरले पहिल्यांदा. आणि ह्या फळाला एकराला 2 पोती युरिया. आणि त्याच्यानंतर मग रामा ॲग्रोटेकचं ऊस स्पेशल. हा, ते ऊस स्पेशल घेतल्यानंतर ही बुडापासून शेंड्यापर्यंत आता ऊस 27 कांड्यावर आहे. 27 कांड्यावर आहे. किती कांडे आज ऊस? 27 कांड्यावर ऊस आहे. तर काय रिझल्ट काय जाणवला तुम्हाला? ऊस स्पेशल मुळे ऊस स्पेशल सोडल्यापासून बुडापासून ते शेंड्यापर्यंत सगळा ऊस एकसारखा आहे. काय तुम्ही बघा घ्या, सगळा ऊस एकसारखा आहे. आणि याची ऊसाची जाडी, या ऊसाची जाडी तुम्ही बघा, कमीत कमी 7 ते 8 इंच ऊसाची जाडी सुटली. आणि कांड्याची लांबी भरपूर आहे. लांबी भरपूर आहे. नंतर येणारं कॉम्बी थांबलं नाही तर सगळं आता ऊस भरपूर वाढलाय. तर आता आज तुमचा हा प्लॉट आपण बियाण्यासाठी दिलाय. काय रेटने दिला? 7,000 रुपये गुंठा, 17,500 रुपये पांडाने ऊस विकलाय. बरं, रामाकडे ऊस स्पेशल वापरल्यामुळं आज जो ऊस तुमचा बियाण्यासाठी गेला, तर त्याचा पुढच्यांचा काय रिझल्ट आहे की बाबा शेतकऱ्यांचं? उगवण शक्ती ही सगळी चांगली या. चांगली. परत शेतकरी मला माघारी पाठवावं लागली, कारण हीच बियाणं आम्हाला पाहिजे म्हणते ती. म्हणजे तुम्हाला बियाणं पुरलं नाही. आम्हाला बियाणंच पूर्ण आज बियाणे प्लॉट कितीतरी पडून आहेत. कितीतरी ऊसाला जास्त मागणी. सर्वसाधारण आता ज्यांचं ऊस येतं का नाही, अगोदरची लागण केलेली 16 एकरवाल्यांनी सुद्धा आपलाच बियाणं प्लॉटचा निवडून आपल्यातच बियाणं 16 एकराला नेले. आज रामा ॲग्रोटेकची ऊस स्पेशलची एवढी खासियत आहे, जाडी आणि वाढी. आज तुम्ही बघताय या ऊसाची जाडी आणि कांड्याची लांबी. असा ऊस पहिला नव्हता ना ऊस. हा, इथं एका जागेवर धावले तुम्हाला. तरी आपण अजून पुढे बी बघू. आज ऊस तोड चालू आहे. बघा पुढे चालू आहे सगळे. आता इथं बघा, हे दुसरं बेसड बघा. ह्याची जाडी, ऊसाच्या कांड्याची लांबी अशी जबरदस्त आहे. आणि कांड्यांची संख्या बी बघा, उंची बी कुठलं बी घ्या. ही मोजाव कांड्या किती झाल्या त्या? 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 21 22 23 24 25 आणि 26 सुटली. 26 कांडे आज प्लॉटला. तर नुसते कांडे बी वाढले नाही, त्याची जाडी आणि कांड्यांची लांबी बी. पुढची जाडी बघा की, मूळची जाडी बघा की वरची. जी सगळा बुडापासून शेंड्यापर्यंत एक जाताच ऊस आहे सगळा. तर आज बियाण्याला तोड चालू आहे, तर तो पण आपण बघून घेऊ. बघा ऊस. तर आज बियाणे प्लॉट चालू आहे, तर ते प्रत्येक प्लॉटवर जातात. तर त्यांना आज विचारू की बाबा काय रिझल्ट बसला, ऊस कसा, काय बदल आहे ऊसात. नमस्कार. तुमचं नाव? माझे नाव महेश रामदास पवार. आतापर्यंत आम्ही 40 एकर तरी लागण झालेली आहे आमची आतापर्यंत, कमीत कमी. पण जेवढ्या फळात आम्ही जातोय, जेवढ्या फळात एवढं आमचं खांदा दुखलं नाहीत. तेवढं हे मुळे उचलून साधारणपणे 18 ते 17 मुळीची मुळी आहे. पण फळात नेताना अक्षरशः दुमतच होतंय आमचा खांदा, इतका हा जाड ऊस आहे. म्हणजे ऊसाला वजन बी भरपूर आहे. वजन इतकं भरपूर आहे. 15-16 मोळ्याचा ऊस, म्हणजे 15-16 ऊसाची मुळी तुम्हाला आज बरीच जड लागते. अक्षरशः खाणारा आमचा गायला येतोय.
हाणून हाणून हात दुखतोय दोनदा तरी बदलायला लागतोय ऊसाची कमीत कमी 2.5 ते 2.5-3 किलो. आणि खूपच आहे. आणि दुसरी बघा गोष्ट कांड्याची लांबी जाडी तुम्हाला आजपर्यंत तुम्ही तोडता बऱ्याच ठिकाणी कुठल्या पण लॉटवर असं जाणवलं का ऊस? नाही ऊसाची एवढी नाही जाणवली. नाही ना. एवढी नाही जाणवली. खूप म्हणजे असं एवढं भरदार ऊस टचदार ऊस कधी बघितला सोडताना सुद्धा अक्षरशः टचदार आहे. आणि अजून ह्याच्यात गोडी पूर्ण उतारलेली नाहीये. नाही. अजून बरेच गोडी उतरून अजून बरंच टन वाढायची शक्यता अजून आहे. तर शेतकरी मित्रांनो आपण बघू शकता हा बेने प्लॉट दिलेला ऊस आहे. तर त्याला सगळे रामागडचे प्रोडक्ट वापरलेत. तर आज ऊसाची आज परिस्थिती अशी, आज कोणाला बदल घडवायचा असला तर रामागडची प्रतिनिधी संपर्क साधा आणि आज ऊसा असा आला. दिलेल्या माहितीसाठी धन्यवाद.